संघनायक खूप एनर्जीने आपल्याला पाहायला मिळतात. टॉस बॉक्समध्ये आकर्षक टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी बालाराम बालुतरे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना आहे. ज्या टीम या आयोजनामध्ये अर्थात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला गेला आहे त्या सर्वांचं या ठिकाणी आपण पाहतोय. सर्व टीमचे नाव या ठिकाणी या ठिकाणी पाहतो. विजयदादा पाटील आणि तसेच सन्मान्य पंढरीदादा भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल नाणेफेक. पाहूया आजच्या दिवसातील ही पहिली सेमीफायनल या स्पर्धेची पाहायला मिळते. टीम ही कॉलिंग करते. पाहूया छापा असा कॉलिंग दिलेला आहे परंतु त्याच्या अगेन्स्ट आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती. या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक टीमला या ठिकाणी दिलंच जाते. ज्यावेळेस नाणेफेक होत आहे त्यावेळेस कोल्ड ड्रिंक शांत चित्ताने क्रिकेट खेळा याच्यासाठी संकल्पना आपल्याला चांगली पाहायला मिळते. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नाणेफेक झाली. या स्पर्धेची पहिली फायनल आपण मित्र पाहणार आहोत. अतिशय चांगली मॅच, टफ मॅच आपण पाहायला मिळेल. कारण एका बाजूला पाहतोय जय हनुमान टेंबोली तर दुसऱ्या बाजूला पाहतोय बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीम. आपण नाणेफेक जिंकला आहात. आपण पाहताय जिथून या फॉर्मॅटला सुरुवात झाली तुमची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळाली सुरुवातीच्या कालामध्ये. परंतु काही स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर क्वालिफाय होता होता काही मॅचेस तुमच्या हातातून गेल्या आहेत. आपण त्या विषयाकडे नंतर बोलूया. पण आपण आता नाणेफेक जिंकला आहेत तर आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहे. निश्चितच आपण पाहतोय सातत्यपूर्वक टेंबोलीची आजच्या दिवसात कामगिरी खालच्या गटामध्ये खूप चांगली राहिली गेली आहे. मग गोलंदाजी असो की फलंदाजी असो जिथे त्यांचं काम दिलं जाईल तिथं चांगलं काम होतंय. तर आता आपण क्षेत्ररक्षण करणार तर समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? टेंबिवली संघ तसं बोललं तर एकदम व्यवस्थित मध्ये खेळतो आणि चांगला संघ आहे. त्याच्यामुळे किती रनांचा टार्गेट आहे तर पण आम्ही कमीत कमी रनांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपण पाहिले तर ओरिजिनल 40+ या असोसिएशनच्या अंतर्गत आपण भरपूर स्पर्धा केल्या. आतापर्यंत 11 स्पर्धा केल्या. 12वी स्पर्धा आहे. शरददादा म्हात्रे आणि विजयदादा पाटील यांच्या या अध्यक्षाखाली मार्गदर्शनाखाली ही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? अतिशय चांगलं आयोजन आहे. कारण ग्राउंडची एकदम नादुरुस्त ग्राउंड त्यांनी जवळजवळ 8 दिवसाच्या आतमध्ये एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे. खेळण्याच्या लायकी बनवलेलं आहे. कारण मी रोज इथनं जातो. ग्राउंडची एकदम दुर्दशा झालेली होती. निश्चित अगदी बरोबर. अजून तुम्ही या 2 दिवस अगोदर इथं आला असता तर इथे कशा मॅचेस होतील असा हा प्रश्न पडणारा होता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा सुसज्ज असा ग्राउंड रेडी करून ठेवला. आपण आता सेमीफायनलमध्ये आहात तर आपल्या टीमला आपण काय संदेश द्याल? टीमला प्रत्येक खेळाडूला चांगलं खेळण्याचा प्रयत्न करा हाच संदेश द्या. निश्चित तुम्हालाही सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जानमान टेंबोली टीम संध्याच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दुपारनंतर खूप चांगलं काम करते. आपण जर नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही नाणेफेक जिंकली असती तर आम्ही पण क्षेत्ररक्षण. निश्चित सरवलीपाडा टीम जर म्हटलं तर एक प्रबल दावेदार फायनलिस्ट टीम आहे का त्यांच्या नावे सुद्धा एक चषक आहे. तर या टीम समोर आता आपल्याला फलंदाजी करायची आहे तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर शरददादा म्हात्रे असेल विजयदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम याने जे केलेली मेहनत आणि त्यांनी केलेलं आयोजन नियोजन याच्याबद्दल आपण काय म्हणाल? नाही नाही, चांगला चांगला एकदम मस्त आयोजन आहे. काही घाई गडबड नाही, चांगलं व्यवस्थितपणे मॅची लागतात. पूर्ण ओव्हर पण व्यवस्थित खेळायला मिळालं. चांगलं आहे आयोजन. धन्यवाद. तुम्हालाही सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते सरवलीपाडा टीमच्या बाजूने लागले गेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स ज्या ठिकाणी हर्ष पाटील तयार आहेत. धन्यवाद.
चला सरोली पाटा टीम, आपल्याला विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. टीम सरोली पाटा, सरोली पाटा टीम, चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, आपल्याला विनंती आहे. कारण आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याला त्वरित सुरुवात करतोय. हॅलो, चला सरोली पाटा टीम, आपल्याला विनंती आहे, आपण सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. टीम सरोली पाडा, आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आणि टेंबिवली टीम, आपल्याला विनंती असणार आहे, आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आपण या ठिकाणी पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवर शिवनेरी स्पोर्ट्स झोन आंदुर्कीचे एक खेळाडू आहेत, अर्थातच आर्मी रिटायर, आणि आज उद्या त्यांची रिटायरमेंट आहे. त्या अनुषंगानं सर्व टीम, सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. आपण पाहतायत अजितदादा जाधव, नक्कीच आपल्यातील जे खेळाडू आहेत आणि त्यांचं रिटायरमेंट आहे, त्या अनुषंगानं सर्वांना विनंती असणार आहे. ओरिजिनल 40+ चे सर्व जे कार्याध्यक्ष आहेत अथवा जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील विनंती असणार आहे. चला सरोली पाटा टीम, आपल्याला विनंती आहे, सरोली पाटा टीम, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. टीम सरोली पाडा, चला टेंबिवली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीम सरोली पाडा, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल होत असताना दिसतील. आपण पाहतायत अजितदादा चंद्रकांत जाधव यांची सेवानिवृत्ती गौरव सोहळा, सर्वांना विनंती असणार आहे, आपण सर्वांनी जुनादुर्गी येथे उपस्थिती दाखवायची आहे. चला मॅच आपण ऑन करणार आहोत. 2 ऑफिशियल पंच, आपल्याला विनंती आहे, पंच आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचे, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच. आणि मैदानाच्या आतमध्ये जे कोणी प्रेक्षक असतील आपण देखील मैदानाच्या बाहेर जायचे प्लीज, कारण आपण आजच्या दिवसातील अंतिम मॅचला सुरुवात करतो. एका बाजूने टीम जय हनुमान टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळते, ती म्हणजेच बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा टीम. एक बिग फाईट, एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असताना आपण पाहतोय.
चला आपण मॅच ऑन करूया. सामन्याला त्वरित सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूनं कालुराम मडवी आणि दुसऱ्या बाजूनं संदीप गोराटकर. सलामीची जोडी बिनीची जोडी इकडनं मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान टेंबिवलीची. या सामन्यातून जिंकणारा संघ थेट उद्याच्या दिवसामध्ये मेगा फिनाले मॅच मध्ये इकडनं खेळताना दिसेल. कोणता संघ मेगा फिनाले मॅच मध्ये प्रवेश करेल? आपण पाहतोय आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय आदरणीय मनोजजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान करून घेतोय. विजयजी पाटील आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स बादवड बीचे उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करून घेतोय. मायची उप देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन इकडनं साहेबांना सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. आज साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली. चला मॅच ऑन करायचे. पंच सामना स्टार्ट करायचा आहे, कारण जितक्या लवकरात लवकर सामना समाप्त होईल तेवढं आपल्यासाठीच बरं आहे. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर अंधाराचं साम्राज्य लवकर पडतं त्या अनुषंगानं. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सामना होतोय सुरू. व्हेरी फर्स्ट ओव्हर, व्हेरी फर्स्ट बॉल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. पहिला चेंडू फुल टॉस, अडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी सिंगल दाब आली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावफलक 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. पहिली धाव धावफलकावर लागली जाते. धावफलकावर श्री गणेशा होत असताना आपण पाहतायत. प्रेक्षकांच्या माहितीकरिता सुरू असलेला सामना, एका बाजूने जय हनुमान टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत बालाजी स्पोर्ट्स सरवली. असा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक हाताळत असताना मंगेश पाटील. हा चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट. फटका किती चांगला आहे, फटका फसलाय आणि मॅचची गोल्डन विकेट कालुराम मडवीच्या पारीचा चष्मा घालून आता फलंदाज कालुराम मडवी इज अ बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज मुकेश नांदुरकर इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर आता इकडे दाखल होत असताना आपण पाहतोय. एक चांगला बॅटर आहे. गेल्या मॅच मध्ये शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या असलेला जरूर गेले होते, परंतु या मॅच मध्ये मुकेश नांदुरकर कडनं खूप साऱ्या अपेक्षा टीम टेंबिवलीनं जरूर ठेवल्यात आणि त्या अपेक्षांवर कितपर्यंत खरं उतरताना दिसेल टीम जय हनुमान टेंबिवली चा हा बॅटर. नेक्स्ट बॉल. फटका स्टेट बॅटनं चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला स्टॉप करतायत. कोणतीही धाव दरम्यान येत नाहीये. 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त इकडनं जर आपण पाहिलं तर एक धाव खर्च केली आहे. गोलंदाजाची जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आता महत्त्वपूर्ण गोलंदाजी दर्शवताना गोलंदाज दिसलेत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अडवा बॅटनं खेचायचा होता जरूर, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान पंचांचा इशारा लेग बाईचा. शरीराचा वेध घेऊन जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तत्पूर्वी एक धाव दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून इकडनं पळून पूर्ण केली गेली आहे. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 2च्या घरामध्ये.
हा फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षकाकडे आता कोणतीही संधी नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर येणारा हा दमदार चौकार. आता चौकाराच्या मदतीने धावफलक 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 6 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. फुलटॉस आहे. आडवा बॅटने खेचलाय आणि बॉलला सरळ फेकून दिलंय. मोजून मापून मारलेला हा कॅल्क्युलेटेड सिक्सर. टीम आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत. आपण कमी वेळ खर्च करायचंय. पॉवर प्लेचं बंधन इकडनं आटले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकडनं पाहिलं तर एकंदरीत धावा आता जाऊन पोहोचले धावफलकावरती. त्या म्हणजेच 12. चांगली धावसंख्या इकडनं जमवली आहे. कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये संदीप गोराटकरनं बॅटिंग केली आहे, त्याने एक सिक्सर आणि एक चौकार ठोकलाय आणि संघाच्या धावफलकाला आता 12च्या घरामध्ये नेऊन ठेवलंय. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरनं वैयक्तिक पहिलं. संघातर्फे दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज भोलेनाथ पाटील आलेत. परंतु स्ट्रायकिंग एंडला तेवढाच आक्रमक बॅटर आहे. परंतु थोडासा फॉर्मशी झगडताना दिसलाय हा बॅटर देखील. या मॅच मध्ये टीम टेंबिवली अपेक्षा करत असेल की मुकेश नांदुरकरची बॅट तलपावी आणि एक चांगली धावसंख्या उभारली जावी. हीच अपेक्षा टीम जय हनुमान टेंबिवली इकडनं करतीये. नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं खेचलाय. जरूर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. होणार नाहीये चुकी. मैदानाच्या आतमध्ये आता धक्का बसलाय टीम टेंबिवलीला. मुकेश नांदुरकरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. थँक्यू. परंतु नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हरेश नांदुरकर. हा चेंडू शॉर्ट पिच होता. सोडून दिलाय. फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु पंच सहमत नाहीयेत. दरम्यान हा चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होती. आउटसाइड द ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी बॅटरनं केलं पण डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे. गती काढली आहे चेंडूची. बॅटरला आता पूर्णपणे बीट करण्याचं काम केलंय. बॅक टू बॅकचा दुसरा बॉल इकडनं डॉट आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे.
जबरदस्त चेंडू, बॅक टू बॅकचा तिसरा डॉट बॉल आलाय. आता खेळाडू कक्षामध्ये नक्कीच इकडनं माहोल जरूर शांत झालंय, कारण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये बॅटर बाद जरूर झाले, परंतु चांगली बॅटिंग तिकडे होताना आपण पाहिली. आणि आता मैदानाच्या आतमध्ये खराब बॅटिंग सुरू आहे. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील निर्धाव आलाय. बॅक टू बॅकचा चौथा बॉल, इकडनं डॉट टाकलाय गोलंदाजानं. आता बॅटर पूर्णपणे प्रेशर मध्ये आलेत. धावफलक 12च्या स्थितीमध्ये थांबलेल्या स्थितीमध्ये आपण पाहताय अजूनपर्यंत षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाजानं. हा चेंडू फुलटॉस आहे, अडवा बॅटनं अक्रॉस द विकेट. फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही खर्च होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेच्या मदतीनं षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा ज्या आहेत ते म्हणजेच 13. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव आली. एक विकेट देखील गोलंदाज आपण पाहतायत भोलेनाथ पाटीलने खर्च केली आहे. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क करून आपण पाहतायत अनिल पाटील आलेत. तिसरं षटक हरीश नांदुरकर या मॅच मध्ये खूप जास्त संघर्ष करताना दिसलेत. एक चांगले ऑलराऊंडर आहेत या टीमचे. हा चेंडू मात्र आतमधल्या बाजूने मुवमेंट क्रिएट करताना दिसला. इकडनं गुगली चेंडू टाकलाय, पंचांचा इशारा आलाय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा पूर्ण केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. धावफलक आता पुढे जात असताना 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. खूप वेळानंतर आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर स्ट्रायकिंग एंडला आलेत. त्यांच्या बॅटमधनं आपण चांगली बॅटिंग पाहिली या मॅच मध्ये. संदीप गोराटकर हा चेंडू देखील चांगला आहे, चांगला चेंडू आहे. फलंदाजाला बीट करणारा चेंडू, दरम्यान आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता दबाव इकडनं वाढवण्याचं काम टीम टेंबिवलीवर पूर्णपणे केले जात आहे. हा चेंडू देखील जबरदस्त आहे. वाह वाह, जबरदस्त गोलंदाजी, वाट बॉलिंग. काय चेंडू टाकलाय, ऑफ कटर. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. बॅटरवर आता दबाव टाकण्याचं काम इकडनं गोलंदाज करताना दिसलेत. या चेंडूवर मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. आडव्या बॅटनं चेंडू साला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. थोडीशी पंबलिंग, लगेच एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये इकडनं दोन्ही बॅटर्स परावर्तित करतायत 2 धावांच्या मदतीने. धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावर. इकडनं अटॅक करावा लागेल टीम टेंबिवलीला, कारण धावा ज्या पद्धतीने यायला हव्यात त्या पद्धतीने धावा अजूनपर्यंत आल्या नाहीयेत. हा चेंडू देखील चांगला आहे आणि बॅट चेंज, आणि बॅटरला आता जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का बसलाय टीम जय हनुमान टेंबिवलीला. नवीन फलंदाज सुरेश आलेत.
हा चेंडू मात्र डब्या बॅटनं स्वीप केला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्या ठिकाणी. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि धोकादायक प्रयत्न, डायरेक्ट हिट केले जात आहे आणि अजून एका बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतायत धावफलकावरती धावा जे आहेत त्या म्हणजे 17. तर टेंबिवली टीम पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळते मॅच मध्ये. शेवटचं षटक, अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये कमीत कमी इकडनं 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील, जेणेकरून सन्मानजनक स्थितीपर्यंत इकडनं टीम टेंबिवली जाताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक. गोलंदाज बालाराम आलेत गोलंदाजी मार्कवरनं. पहिलाच बॉल इकडनं चांगल्या लेंथवर टाकलाय, ओव्हरपिच पद्धतीचा होता. बॅटरला आणखीन एकदा बीट करून गेलाय हरेश नांदुरकर. पूर्णपणे संघर्ष करताना दिसलाय या मॅच मध्ये. अजूनपर्यंत 6 चेंडू निर्धाव केले. स्टेट बॅटनं फटका चांगला आहे. चेंडू साला मिडॉन मधनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स इकडनं 2 धावा पळून पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 2 ते 3 मोठे फटके या 4 चेंडूंमध्ये येणं गरजेचं आहे टीम टेंबिवलीसाठी. हा चेंडू मात्र सोडून देत आहेत आउटसाईड द ऑफ स्टंप. पंचांच्या बाजूने बोलतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये धावीकडनं अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीने धावफलक आता 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 20 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू आणि आता फेकून दिलंय. आता बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल सीमा रेषा पार. हरेश नांदुरकरच्या बॅटमधनं खूप वेळेनंतर अजून एक बिग हिट. चेंडू जाईल का? आणि येस, निघून गेलाय सीमा रेषा पार. हरेश नांदुरकरच्या बॅटमधनं बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. आपण पाहता या ठिकाणी आगमन झाले ओरिजिनल 40+ चे सल्लागार अर्थातच संतोषजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. या दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 34. 34च्या घरामध्ये एखादा मोठा फटका. टेंबिवली टीम चांगल्या स्थितीमध्ये जाताना दिसेल शेवटच्या षटकामध्ये. हा फटका इकडनं फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न.
अगदी सहजरित्या आता दोन्ही बॅटर्स इकडनं 2 धावा पळून पूर्ण करतायत आणि याचबरोबर पहिल्या इनिंगची इकडनं होती समाप्ती पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती दाबा लागले जात आहेत ते म्हणजेच 36 आणि 37 टार्गेट टीम सरोलीपाडाच्या समोर ठेवले. आपण मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्वागत आणि सन्मान पार पाडतोय. आपण मान्यवर कक्षामध्ये सन्मान करून घेतोय. अर्थातच लक्ष्मणजी म्हात्रे साहेबांचा सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत पादवड गावचे काकाश्री आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय मान्यवर कक्षामध्ये. लक्ष्मणजी म्हात्रे साहेबांचा शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये आपण पार पाडतोय. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित नंदूजी नाईक सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करून घेतोय. आपण पाहतायत भिवंडी महानगरपालिकेचे आपण पाहतायत लक्ष्मण काका यांचा सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पडत असताना त्यानंतर नंदूजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित अर्थातच भिवंडी महानगरपालिकेचे कर्मचारी बादवड गावचे आपण पाहताय साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. आपण या ठिकाणी साहेबांचा शाही सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. मायेची ओप देणारी शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन इकडनं आपण साहेबांचा सन्मान करतोय. अर्थातच नंदूजी म्हात्रे साहेबांचा इकडनं आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पाडतोय. त्यानंतर आपण पाहतायत आपल्यामध्ये उपस्थित ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार अर्थातच संतोषजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेबांचे देखील आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पाडतोय. नंदूजी नाईक सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इकडनं पार पाडतोय. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये सन्मान पार पडत असताना चला टीम टेंबिवली आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. टीम सरोलीपाडा टीम आपल्याला विनंती आहे आपण सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे आणि त्याचबरोबर आमच्या 2 ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल होतील. आजच्या दिवसातील शेवटची मॅच यामधून जिंकणारा संघ गावदेवी स्पोर्ट्स बादवड बीच्या मेगा फिनालेमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. चला पंचांना विनंती आहे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट छोटं आहे परंतु टीम टेंबिवलीकडे देखील चांगली बॉलिंग अटॅक आहे त्या अनुषंगाने मॅच पाहायला मजा येईल. परंतु सरोलीपाडा टीमला देखील विसरून चालणार नाहीये. या टीमकडे देखील तगडी बॅटिंग लाईनअप आहे.
चला मॅच ऑन करायची आहे पंच. पहिलाच बॉल इकडनं फटका बसला. यष्टीरक्षक डाऊन द बॉल आणि पकडला गेलाय झेल. शेवटच्या मोमेंटला झेल पकडला गेलाय आणि आता फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या श्रेयाला. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का बसलाय टीम सरोली पाडाला. पाटलांचा बैल ते पहिल्याच बॉलवर इकडनं विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटने इकडनं सुरुवात केली आहे जयनमान टेंबिवलीच्या गोलंदाजानं. पहिल्या बॉलवर सफलता प्राप्त केली आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता, बुंद्यात टाकलाय. काय गोलंदाजी केली जाते. टीम टेंबिवली गोलंदाजीसाठी ओळखली जाते आणि ते ब्रह्मास्त्र त्याने इकडनं वापरण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर कोणतीही धाव आली नाहीये. सध्याच्या घडल्या या मॅच मध्ये रंग टाकण्याचं काम गोलंदाज सुरेश नांदुरकर करताना दिसलाय. हा चेंडू बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग केली जाते परंतु पंच सहमत नाहीये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंच इकडनं जरूर आपल्या जागेवर स्थित आहेत. पंचांचा इशाराला अभांतर धाव आली आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल. 1 या अंकावर पहिली धाव धावफलकावर लागली जाते. श्री गणेश होत असताना हा चेंडू बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी थोडीशी पंबलिंग केली गेली आहे. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 2च्या घरामध्ये. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित बादवड गावचे जय भवानी बादवड शाखा प्रमुख बादवड गावचे अर्थातच गुरुनाथजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले. साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. फटका किती चांगला आहे. टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर आणि हा आलाय सिक्सर. या षटकामध्ये 8 धावा जरूर आलेत परंतु आता टेंबिवलीला इकडनं क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. गोलंदाजीला साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये कारण गोलंदाज प्रयत्न चांगले करतायत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. यॉर्कर लेनचा चेंडू
बॅटरला बीट करत असताना सरळ निघून गेलाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित बादवड गावचे अर्थातच जय भवानी बादवड शाखा प्रमुख अर्थातच गुरुनाथजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी शाही सन्मान करून घेतोय. साहेबांचा शाही सन्मान शाही सत्कार इकडनं आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये पार पडत असताना माय शुभ देणारी शॉल त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन इकडनं साहेबांना सन्मानित केलं जाते. षटक क्रमांक दुसरं घेऊन आता गोलंदाजी मार्क करून आपण पाहतायत कालुराम मडबे आलेत. या टीमचा सर्वात महत्वाचा मोहरा. चला मॅच ऑन करायची टीम टेंबिवली. कालुराम मडबी टर्न होतोय. पहिलाच बॉल इकडनं चांगला आहे परंतु लेंथ पाहावी लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त फिरलाय. पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाव्या चेंडूवर येते. अवांतरनं आता सुरुवात केली आहे षटकाची. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक आता 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 9 धावा धावफलकावर. हा चेंडू इकडनं काय घडलंय. आणखीन एक अवांतर धाव. आणखीन एक वाईट चेंडू. एक्स्ट्रा रन सातत्याने येत आहेत. फलंदाजाला देखील ठाऊक आहे की कालुराम मडवी सातत्याने आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय. त्या अनुषंगानं इकडनं पहिल्यांदाच जर आपण पाहिले तर खूप जास्त सफल होतात आणि त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा चेंडू इकडनं पाहावं लागेल. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू अवांतर धाव येते. एक्स्ट्रा रन आली आहे. हा चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे. संधी आता इकडनं बॅटरला प्राप्त होतीये. एक धाव जरूर पूर्ण केली जाते एकेरी धावेच्या मदतीनं. धावफलकाला पुढे येण्याचं काम केले. धावफलक 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 12 धावा धावफलकावर. स्टॅकिंग एंडला आता आपण पाहतायत नितीन तरे हिटमॅन ऑफ सरोलीपाडा. हा चेंडू मात्र खूप जास्त बाहेर आहे. एक्स्ट्रा रन आली आहे. अजून एक अवांतर चेंडू. नेक्स्ट बॉल. आता इकडनं गुगली टाकलाय परंतु हा देखील वाईड आहे. अजून एक अवांतर धाव. आता कालुराम मडवीने इकडनं टप्पा गमावलाय असं म्हणावं लागेल कारण ज्या लेंथवर सातत्याने तो गोलंदाजी करतोय ती लेंथ आणि लाईन इकडनं पाहायला मिळत नाहीये. एक्स्ट्रा रन खूप मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसलेत. हा चेंडू इकडनं पुन्हा एकदा वाईट चेंडू. अजून एक एक्स्ट्रा धाव.
एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं खेचलाय आणि त्या ठिकाणी काय घडलंय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय. एका टप्प्यानं धावा मिळतील 4. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 19 धावा धावफलकावर. आता मॅच इकडनं पूर्णपणे खुल्ली करण्याचा प्रयत्न बॅटर करतायत. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. ही लेन चांगली आहे. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर हलकासा फिरलाय आणि फलंदाजाला बीट करत असताना सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा चेंडू खेचलाय आणि बॉलला फेकून दिलाय. सरळ सीमारेषा पार मैदानाच्या बाहेर आलाय हा षटकार. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आलाय, परंतु कालुराम मडवीने या मॅच मध्ये आता खूप जास्त अवांतर चेंडू टाकलेत. एकंदरीत त्याने चेंडू जर पाहिले तर 11 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत त्याने या सामन्यामध्ये वैयक्तिक 11 चेंडू त्याने हाताळलेत. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील उडवलाय आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. आलाय आणखीन एक ब्लास्ट. 6 धावा षटकार. तिसऱ्या षटकाकरिता आपण पाहतायत गोलंदाज सुरेश गोराटकर आलेत. नेक्स्ट बॉल, 6ची गरज आहे. अडवा बॅटनं फटका लपटण्याचा प्रयत्न. तिकडे एक धाव आली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. चेंडू उरलेत 11 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 5. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल आलाय. हा चेंडू बॅटच्या आतमध्ये लागलाय. सिंगल धाव दरम्यान पूर्ण होतीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 32. 32च्या घरामध्ये 32 धावा धावफलकावर. हा चेंडू चांगला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय
आणि या ठिकाणी धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते का? येस. पदाचा इशारा आलाय, बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते या चेंडूवर. धावफलका जर विचार केला, धावफलकाचा 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 8 चेंडू आणि 4चं इक्वेशन. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, बॅटनं स्वीप केलाय आणि याच बरोबर टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होतीये. मेगा फिनाले मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला या ठिकाणी. हार्ड लक टीम जयनमान टेंबिवली अँड वेल प्लेड. तुम्ही देखील चांगली झुंज दिली. तुम्हाला पुढच्या स्पर्धांकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी जबरदस्त केली गोलंदाजी करत असताना 1 विकेट 1 धाव ज्याने खर्च केली अर्थातच भोलेनाथ पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला भोलेनाथ आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता. आपण पाहतायत गुरुनाथजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. नक्कीच जय भवानी चे शाखा प्रमुख आहेत साहेब. जबरदस्त गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडनं दिलं जात आहे आणि आजचा दिवस इकडनं समाप्त होईल हे आपण घोषित करतोय.